Good morning, all of you. Myself, Professor Vikrant Palacha. I welcome you all in the lecture of the taxation. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालटशा आपण सर्वांचे टॅक्सेशनच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. वी आर लर्निंग द युनिट नंबर सेकंड ऑफ आवर सिलेबस. इट इज हेड्स ऑफ इन्कम, and in that we are learning the second head of income, that is income from house property. आपण आपल्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 2 हेड्स ऑफ इन्कमचा अभ्यास करत आहोत आणि त्यामध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी अभ्यासत आहोत. ओके, इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव लर्न व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणजे काय, त्याचं मिनिंग आपण गेल्या लेक्चरला जाणून घेतलेला आहे. ओके, we have also studied which are the exempted income from house property. हाऊस प्रॉपर्टी मधनं एक्झम्प्टेड इन्कम कुठले आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी समजून घेतलं होतं. देन वी हॅव अंडरस्टूड द व्हेरियस टाइप्स ऑफ द हाऊस प्रॉपर्टी. देर आर टोटल 3 टाइप्स ऑफ द हाऊस प्रॉपर्टी: सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी, देन लेट आउट हाऊस प्रॉपर्टी, and then partly let out house property. Okay, and then we have started to compute द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. त्यानंतर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे कशा प्रकारे कम्प्यूट केलं जाणार आहे, कॅल्क्युलेट केलं जाणार आहे, ती पद्धती आपण त्या ठिकाणी बघायला समजून घ्यायला सुरुवात केलेली होती. इन दॅट वी हॅव डिस्कस देअर आर 4 कॉन्स्टिट्युएंट्स रिगार्डिंग दॅट वी हॅव टू कम्प्यूट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. त्या ठिकाणी 4 कॉन्स्टिट्युएंट, 4 घटक आहेत ज्यांना अनुसरून आपल्याला या ठिकाणी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करायचं आहे. That is municipal value, fair rent, standard rent, actual rent. The meaning of all these 4 concepts we have also discussed in last lecture. Okay, and then how to calculate the gross annual value and what are the steps for that, that we have also started in the last lecture. The first step, calculation of the reasonable expected rent. In last lecture, we have discussed how to compute the reasonable expected rent. That we have discussed means higher of the municipal value or the fair rent, but the higher value does not exceed standard rent, that will be reasonable expected rent. And for better understanding of that, we have also discussed a very small example in the previous lecture, and with that we have calculated the reasonable expected rent, and now we understood how to compute the reasonable expected rent. Okay, up to here we have finished in the last lecture. इथपर्यंतचे मुद्दे आपण गेल्या लेक्चर मध्ये अभ्यासलेले होते. ओके, एनीवन इज हॅव्हिंग एनी डाऊट अप टू हियर? कुणाला काही शंका आहे? इथपर्यंत सर्व समजलेले आहेत. पहिली स्टेप समजलेली आहे तुम्हाला, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची आहे. एव्हरीवन? Okay, now today we are going to study the second step in the calculation of the gross annual value, and it is what? Computation of actual rent. Okay, the gross annual value calculate करण्यासाठी जी दुसरी स्टेप आहे ती दुसरी स्टेप आहे कम्प्युटेशन ऑफ ऍक्च्युअल रेंट. ओके, तर दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला ऍक्च्युअल रेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता ऍक्च्युअल रेंट आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार? सी, actual rent, first of all the meaning of the actual rent, we understand what is the meaning of the actual rent and then we will discuss about that. Actual rent means the rent for which the property is let out during the year. तर actual rent म्हणजे कुठला रेंट की ज्या रेंटला प्रॉपर्टी ही वर्षभरामध्ये लेट आउट केली असेल, म्हणजे रेंटने दिलेली असेल, भाड्याने दिलेली असेल. ज्या रेंटला वर्षभरामध्ये प्रॉपर्टी भाड्याने दिलेली आहे, रेंटवर दिलेली आहे किंवा लेट आउट केलेली आहे, अशा रेंटला ऍक्च्युअल रेंट असं म्हटलं जात असतं. व्हाईल कम्प्युटिंग ऍक्च्युअल रेंट, रेंट पर्टेनिंग टू वॅकन्सी पिरियड इज नॉट टू बी डिडक्टेड. हाऊ एव्हर अनरिअलाइज रेंट इज टू बी डिडक्टेड फ्रॉम ऍक्च्युअल रेंट. आता ज्या वेळेस ऍक्च्युअल रेंट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत त्यावेळेस 2 कन्सेप्ट त्या ठिकाणी असतात. ओके, वन इज द अनरिअलाइज रेंट. आता अनरिअलाइज रेंट म्हणजे काय हे आपण लगेच समजून घेणार आहोत. आणि दुसरा आहे लॉस ड्यू टू वॅकन्सी. These 2 concepts are there whenever we are calculating the actual rent. So suppose if any unrealized rent is there,
that unrealized rent we have to deduct, means we have to minus from the actual rent. ओके, त्या ठिकाणी दोन शक्यता दिलेली असू शकतात. पहिली असते अनरिअलाइज रेंट आणि दुसरी असते लॉस ड्यू टू वॅकन्सी. लॉस ड्यू टू वॅकन्सीचा विचार आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये करणार आहोत. या स्लाइड मध्ये आपण अनरिअलाइज रेंट पण समजून घेणार आहोत. फक्त लक्षात ठेवा, जर अनरिअलाइज रेंट त्या ठिकाणी दिलेला असेल तर अनरिअलाइज रेंटची अमाऊंट आपण ऍक्च्युअल रेंट मधून मायनस करायची. आता अनरिअलाइज रेंट म्हणजे काय? व्हॉट इज अनरिअलाइज रेंट? अनरिअलाइज रेंट इज द रेंट ऑफ द प्रॉपर्टी which the owner of the property could not recover from the tenant, that is rent not paid by the tenant. आता अनरिअलाइज रेंट म्हणजे अशा प्रकारचा रेंट की जो ओनर आहे त्या ओनरला टेनंट कडनं मिळालेला नसेल, म्हणजे भाडेकऱ्याकडनं मिळालेला नसेल, किंवा भाडेकऱ्याने जो रेंट आपल्या ओनरला, प्रॉपर्टीच्या ओनरला पे केलेला नाही, त्या रेंटला काय म्हटलं जाणार आहे? अनरिअलाइज रेंट. म्हणजे थोडक्यात असा रेंट की जो टेनंटने ओनरला पे केलेला नाही, त्या रेंटला काय म्हटलं जाणार आहे? अनरिअलाइज रेंट. द रेंट विच इज नॉट रिकवर्ड or the rent which is not paid by the tenant, that rent is called as the unrealized rent. Okay, so in this way it is the unrealized rent. Now the next one, how to compute the actual rent. आता actual rent कसं कॅल्क्युलेट करायचं आहे? व्हेरी सिंपल, अगदी सिंपल फॉर्म्युला आहे त्याचा. ऍक्च्युअल रेंट इज इक्वल टू अॅन्युअल रेंट मायनस अनरिअलाइज रेंट. कसं कॅल्क्युलेट करू आपण? ऍक्च्युअल रेंट इज इक्वल टू अॅन्युअल रेंट मायनस अनरिअलाइज रेंट. म्हणजे जो अॅन्युअल रेंट आहे, वर्षभराचा जो रेंट मिळणार आहे, त्यातनं आपल्याला काय वजा करायचा? अनरिअलाइज रेंट. वी कॅन गेट द ऍक्च्युअल रेंट. आणि मग अशा प्रकारे आपल्याला ऍक्च्युअल रेंट हा फाइंड आउट होणार आहे. ओके, सो इन दिस वे वी हॅव टू कम्प्युट द ऍक्च्युअल रेंट. अशा प्रकारे आपल्याला ऍक्च्युअल रेंट हा कॅल्क्युलेट करायचा आहे, कम्प्युट करायचा आहे. अंडरस्टूड एव्हरीवन? Any doubt, any difficulty in this? Okay, very simple formula is there. Actual rent is equal to annual rent minus unrealized rent. Annual rent मधनं काय वजा करायचं? अनरिअलाइज रेंट. इफ अनरिअलाइज रेंट इज गिवन देन मायनस. जर दिलेला असेल तर मायनस करायचा, अन्यथा अजून आपलं काम सोपं होणार आहे. जर अनरिअलाइज रेंट दिलेलाच नसेल तर जो काही अॅन्युअल रेंट असणार आहे तोच आपला ऍक्च्युअल रेंट असेल. ओके, सो इन दिस वे it is the computation of actual rent. Now again, to understand this in a very easy manner, better manner, we'll just revise a one simple example. We'll just discuss a one simple example. अजून हे कॅल्क्युलेशन म्हणजे कम्प्युटेशन ऑफ द अॅन्युअल रेंट चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक थोडक्यात उदाहरण आपण या ठिकाणी बघूयात. जसं आपण रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट म्हणजे स्टेप नंबर 1 चं बघितलं होतं. ओके, सी, मिस्टर राज ओन्स अ बंगलो. मिस्टर राज यांचा एक बंगलो आहे. थ्रू आउट द इयर 2021 द बंगलो इज रेंटेड टू मिस्टर कुमार अ मंथली रेंट ऑफ ₹84,000. ओके, फायनान्शियल इयर 2020-21 मध्ये त्यांचा जो बंगलो होता, म्हणजे मिस्टर राज यांचा जो बंगलो होता, त्यांनी तो बंगलो मिस्टर कुमार यांना ₹84,000 मंथली रेंटवर रेंटने दिला. किती मंथली रेंट? 84,000. ड्यू टू इंटरनल डिस्प्यूट मिस्टर कुमार डिड नॉट पे रेंट फॉर द मंथ ऑफ मार्च 2021. काही इंटरनल अडचणींमुळे, इंटरनल डिस्प्यूटमुळे मिस्टर कुमार यांनी मार्च 2021 या एका महिन्याचा रेंट मिस्टर राज यांना पे केला नाही. ओके, what will be the amount of actual rent to be used to compute gross annual value of the property? सो यावरनं आपल्याला काय करायचंय की अॅन्युअल रेंटची अमाऊंट किती असेल, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी मग या ठिकाणी अॅन्युअल रेंटची अमाऊंट किती असेल. ओके, आलंय लक्षात प्रत्येकाला? आता यावरनं आपण अॅन्युअल रेंट कॅल्क्युलेट करूयात. ओके, सो रेंट फॉर द मंथ ऑफ मार्च 20 अकॉर्डिंग टू द गिवन इन्फॉर्मेशन, आपल्याला जी माहिती आता दिलेली आहे, रेंट फॉर द मंथ ऑफ मार्च 2021 इज नॉट रिसिव्ड अँड हेन्स अनरिअलाइज रेंट विल कम टू ₹84,000. यामध्ये काय सांगितलंय आपल्याला? मिस्टर कुमार यांनी मार्च 2021 या एका महिन्याचा रेंट पे केलेला नाही. म्हणजेच
एका महिन्याचा रेंट किती झाला? 84,000. मग एका महिन्याचा रेंट मिस्टर राज यांना मिळालेला आहे का? मिळालेला नाही. सो दॅट रेंट विल बिकम अनरिअलाइज रेंट. मग तो रेंट काय असेल? अनरिअलाइज रेंट असेल. अंडरस्टूड फर्स्ट ऑफ ऑल हाऊ वी गॉट द अनरिअलाइज रेंट? पहिल्यांदा समजून घ्या अनरिअलाइज रेंट कसा मिळाला, प्रत्येकाला आलाय का लक्षात? नाउ वी हॅव टू कम्प्युट ऍक्च्युअल रेंट. आता यावरनं आपण ऍक्च्युअल रेंट कॅल्क्युलेट करूयात. So therefore, while computing gross annual value of the property, unrealized rent of rupees 84,000 will be deducted from actual rent. ओके, तर ज्यावेळेस आपण ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आणि ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी ऍक्च्युअल रेंट कॅल्क्युलेट करू, तर या रेंट मधनं आपल्याला अनरिअलाइज रेंट 84,000 जो आहे तो डिडक्ट करावा लागेल, म्हणजेच मायनस करावा लागेल. देअरफॉर actual rent to be considered while computing gross annual value will come to rupees 9,24,000. मग ऍक्च्युअल रेंट आपला किती असेल? 9,24,000. आता 9,24,000 कशा प्रकारे? 84,000. How much is the monthly rent? 84,000. So 84,000 into 12 months. म्हणजे वर्षभराचा आपण कॅल्क्युलेट करणार. सो 84,000 into 12. How much? 10,08,000. This is what? This is annual rent. हा कुठला रेंट मिळाला आपल्याला? 10,08,000. इट इज annual rent मायनस अनरिअलाइज रेंट. अनरिअलाइज रेंट किती आहे? 84,000. सो 10,08,000 minus 84,000. Our actual rent is how much? 9,24,000. 9,24,000. Okay. Everyone understood how we got the actual rent? प्रत्येकाला समजलं ऍक्च्युअल रेंट आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला आहे? So in this way, we have to compute the actual rent according to the step number 2. अशा प्रकारे स्टेप नंबर 2 नुसार आपण या ठिकाणी ऍक्च्युअल रेंट कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, सो फर्स्ट 2 स्टेप वी हॅव स्टडीड. आता पहिल्या 2 स्टेप आपण समजून घेतल्या. नाउ द नेक्स्ट वन, स्टेप नंबर 3, computation of gross annual value. Now it is the last step in the computation of the gross annual value. आता ही शेवटची स्टेप आहे ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी. स्टेप नंबर 3. या स्टेप मध्ये आपल्याला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट होणार आहे. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी विच इज लेट आउट थ्रू आउट द इयर विल बी हायर अमाउंट ऑफ कम्प्युटेड ऍट स्टेप नंबर 1 और स्टेप नंबर 2. न व्हेरी सिंपल. स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 2 यामध्ये ज्या 2 अमाऊंट मिळाल्या आहे, म्हणजे स्टेप नंबर 1 मध्ये आपल्याला मिळालेली आहे रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट आणि स्टेप नंबर 2 मध्ये आपण कॅल्क्युलेट केलेला आहे ऍक्च्युअल रेंट. आता रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट आणि ऍक्च्युअल रेंट या दोघांपैकी जी अमाऊंट जास्त असेल ती अमाऊंट म्हणजे काय? ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू इन द स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. त्यामुळे स्टेप क्रमांक 1 आणि स्टेप क्रमांक 2 म्हणजेच रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट आणि ऍक्च्युअल रेंट या दोघांपैकी जी अमाऊंट हायर असेल, जास्त असेल, ती अमाऊंट म्हणजे काय? ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. ओके. अँड वन थिंग रिमेंबर, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. इन द लास्ट स्टेप व्हाईल कॅल्क्युलेटिंग द ऍक्च्युअल रेंट वी हॅव डिडक्टेड अनरिअलाइज रेंट देअर. ओके. जसं आपण लास्ट स्टेप मध्ये ऍक्च्युअल रेंट कॅल्क्युलेट करताना अनरिअलाइज रेंट मायनस केला, त्याचप्रमाणे इफ इन दिस स्टेप इन द प्रॉब्लेम एनी लॉस ड्यू टू वॅकन्सी इज गिवन. प्रॉब्लेम मध्ये लॉस ड्यू टू वॅकन्सी जर आपल्याला दिलेला असेल तर लॉस ड्यू टू वॅकन्सीची अमाऊंट या हायर अमाऊंट मधनं मायनस करायची आणि मग जी अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल दॅट अमाऊंट इज कॉल्ड ॲज द ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. इफ लॉस ड्यू टू वॅकन्सी इज गिवन देन डिडक्ट, इफ नॉट गिवन देन नो नीड टू डिडक्ट. जर लॉस ड्यू टू वॅकन्सी दिलेला असेल तर आपण वजा करायचा, अन्यथा वजा करण्याची आवश्यकता नाही. सो इन दिस वे वी हॅव टू कम्प्युट द ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. अंडरस्टूड नाउ स्टेप नंबर 3 एव्हरीवन? समजलंय प्रत्येकाला? व्हेरी सिंपल. हायर ऑफ द स्टेप नंबर 1 और स्टेप नंबर 2 म्हणजेच रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट किंवा ऍक्च्युअल रेंट यापैकी जी अमाऊंट हायर असेल ती अमाऊंट तुमची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू असेल. आणि जर काही लॉस ड्यू टू वॅकन्सी दिलं असेल तर लॉस ड्यू टू वॅकन्सी हायर अमाऊंट मधनं वजा करायचं. दिलं नसेल तर वजा करण्याची आवश्यकता नाही. सो इन दिस वे दीज 3 स्टेप्स आर देअर. स्टेप नंबर 1 computation of reasonable expected rent.
step number 2, computation of actual rent, and now the final step, computation of gross annual value. Okay. Again, one simple example we'll discuss here to understand how to compute the gross annual value. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची यासाठी सुद्धा एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूयात. सी, फ्रॉम द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय मिस्टर राजा रिस्पेक्ट ऑफ 3 houses, 3 properties rented out by him, compute the gross annual value of property. आता या ठिकाणी एक माहिती दिलेली आहे मिस्टर राजा यांनी. 3 प्रॉपर्टी आहेत त्यांच्या आणि त्या 3 प्रॉपर्टीची आपण या ठिकाणी काय करायचं आहे, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. नाउ ऑन युअर स्क्रीन यू कॅन सी ऑल द इन्फॉर्मेशन. ओके, तुमच्या स्क्रीनवर तुम्ही इन्फॉर्मेशन बघू शकता. प्रॉपर्टी ए, प्रॉपर्टी बी, प्रॉपर्टी सी. या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टी ए, आपण प्रॉपर्टी ए ची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूयात. ओके, म्युनिसिपल पहिले आपण सर्व इन्फॉर्मेशन बघू आणि मग एक एक प्रॉपर्टीची आपण ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया. प्रॉपर्टी ए म्युनिसिपल व्हॅल्यू 8,48,484. प्रॉपर्टी बी म्युनिसिपल व्हॅल्यू 8,48,484 अँड प्रॉपर्टी सी इज ऑल्सो हॅव्हिंग द सेम. तीच व्हॅल्यू प्रॉपर्टी सी ची पण आहे. फेअर रेंट फॉर इच प्रॉपर्टी ए बी सी इट इज हाऊ मच, 2,52,252, 2,52,252. त्यानंतर प्रॉपर्टी ए स्टँडर्ड रेंट नॉट ऍप्लिकेबल. प्रॉपर्टी ए स्टँडर्ड रेंट नॉट ऍप्लिकेबल. ओके, प्रॉपर्टी बी स्टँडर्ड रेंट 84,252 and property C standard rent 9,84,000. Okay, then property A annual rent. property A चा annual rent दिलाय आपल्याला 9,60,000, 9,60,000. property B नील, property B चा काहीच नाही annual rent, and property C also 9,60,000. property C चा सुद्धा 9,60,000. then property A unrealized rent 1,60,000. property B unrealized rent nil and property C unrealized rent 80,000, 80,000. Okay, now from this information we have to compute the gross annual value. या इन्फॉर्मेशन वरनं आपल्याला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. नाउ वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट स्टेप नंबर 1. आता आपण तिघ स्टेप या ठिकाणी कॅल्क्युलेट करू. स्टेप नंबर 1, computation of reasonable expected rent. It will be higher of municipal value or fair rent subject to standard rent. ओके, आता पहिल्या स्टेपमध्ये आपण रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करणार आहोत. हायर ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू ऑर फेअर रेंट बट डज नॉट एक्सीड द स्टँडर्ड रेंट. कम्प्युटेशन विल बी ॲज फॉलोज. आता बघा कशा प्रकारे या ठिकाणी काय करतोय आपण, अमाऊंट ऑफ स्टेप 1 म्हणजेच काय, रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट. ओके, रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट आपण कॅल्क्युलेट करतो. रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट आता बघा, म्युनिसिपल व्हॅल्यू प्रॉपर्टी ए चा कॅल्क्युलेट करू. म्युनिसिपल व्हॅल्यू प्रॉपर्टी ए 8,48,484 अँड फेअर रेंट प्रॉपर्टी ए 2,52,252. स्टँडर्ड रेंट प्रॉपर्टी ए दॅट इज नॉट गिवन, नॉट ऍप्लिकेबल. सो फ्रॉम दिस इन्फॉर्मेशन हाऊ मच इज द रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट, किती असेल मग रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट सांगू शकतो कोणी, अँड हाऊ, किती मिळाला आपल्याला प्रॉपर्टी ए चा रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट यावरनं, इट इज 8,48,484. किती मिळाला, 8,48,484. हाऊ, द हायर ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू अँड फेअर रेंट आणि म्युनिसिपल व्हॅल्यू यापैकी जी अमाऊंट हायर आहे, जास्त आहे, विच वन इज दॅट, म्युनिसिपल व्हॅल्यू 8,48,484. वी हॅव टू कम्पेअर इट विथ द स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट दिलाय का आपल्याला, नाही दिलेला, त्यामुळे कंपॅरिझनचा प्रश्नच उद्भवत नाही. देअरफॉर रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट मीन्स अमाऊंट ऑफ स्टेप 1 फॉर प्रॉपर्टी ए वी गेट हाऊ मच, 8,48,484. ओके, प्रॉपर्टी ए चा आपल्याला मिळाला रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट. नाउ प्रॉपर्टी बी. आता प्रॉपर्टी बी बघू आपण. कम्पेअर म्युनिसिपल व्हॅल्यू अँड फेअर रेंट. म्युनिसिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट कम्पेअर करा अँड टेल मी विच वन इज द हायर. That is 8,48,484, 8,48,784. Compare it with the standard rent and find out it is exceeding than standard rent or not. Standard rent पेक्षा जास्त आहे का ही अमाऊंट, फाइंड आउट करा.
because standard rent is 84,258 only. Therefore, it is more than standard rent. So in this case, which value becomes the reasonable expected rent? Amount of standard rent becomes the reasonable expected rent. Okay. So we got the reasonable expected rent, property B, 84,252. And now last one, property C. Compare the municipal value and fair rent and tell me whichever is the higher. It is 8,48,484, right? And now compare it with the standard rent and find out standard rent is more than this value or less than this value. Less than this value, standard rent is 9,84,000. Yes, so it is more than, means what? The value does not exceed standard rent. मग या ठिकाणी आपली हायर व्हॅल्यू स्टँडर्ड रेंट पेक्षा जास्त होते का? नाही. So therefore, higher value becomes the reasonable expected rent. Here it is 8,48,484. So we got the step number 1 amounts means reasonable expected rent for these three property. अशा प्रकारे आपल्याला रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट या तिघ प्रॉपर्टीचा फाइंड आउट झालेला आहे. अंडरस्टूड दिस स्टेप नंबर 1? समजले प्रत्येकाला स्टेप नंबर 1? Now next, step number 2, computation of actual rent after deducting unrealized rent. आता या ठिकाणी दुसरी स्टेप आपण काय करतोय? ऍक्च्युअल रेंट कॅल्क्युलेट करतोय आणि जर काही अनरिअलाइज रेंट दिलेला असेल तर तो आपण मायनस करणार. ओके. नाउ सी अमाऊंट ऍट स्टेप 2. आता या अमाऊंट मिळाल्या आपल्याला स्टेप 2 मध्ये. कशा प्रकारे मिळाल्या आपण त्या फाइंड आउट करूयात. ऍक्च्युअल रेंट आफ्टर डिडक्टिंग अनरिअलाइज रेंट विल बी प्रॉपर्टी ए 8 लाख. आता प्रॉपर्टी ए चा 8 लाख कसा मिळाला आपल्याला? जर तुम्ही प्रॉब्लेम बघितला या प्रॉब्लेम मध्ये, सी हाऊ मच इज द annual rent of property A? 9,60,000. And how much is the unrealized rent? 1,60,000. So annual rent minus unrealized rent, that is 9,60,000 minus 1,60,000. Actual rent we got how much? 8 lakhs. Okay. Property B, it is not given. Property B चा आपल्याला ऍक्च्युअल रेंट दिलेलाच नाही, त्यामुळेच 84,252 हाच त्या ठिकाणी ऍक्च्युअल रेंट आपल्याला फाइंड आउट होईल. आणि प्रॉपर्टी सी, annual rent 9,60,000 minus actual rent 80,000. So it is 8,80,000 annual rent. Okay, understood this? कशा प्रकारे मिळाला आपल्याला? So property A 8 lakh, 9,60,000 annual rent, actual annual rent minus 1,60,000 unrealized rent. So it is 8 lakhs in case of property A. 84,252 in case of property B. Why? Because annual rent is not given as well as unrealized rent is not given. So therefore reasonable expected rent is the annual rent. And last one, for property C, it is 8,80,000. That is annual rent 9,60,000 minus unrealized rent 80,000. So it is how much? 8,80,000. Understood? So in the step number 2 means annual rent property A 8 lakhs, property B 84,250 and property C 8,80,000. समजलंय प्रत्येकाला? नाउ द लास्ट स्टेप. आता आपण शेवटची स्टेप कॅल्क्युलेट करू या ठिकाणी. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू विल बी हायर ऑफ अमाउंट कम्प्युटेड ऍट स्टेप नंबर 1 और स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 2 मध्ये जी अमाउंट हायर असेल ती अमाउंट आपली ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू असेल. ते आपण आता या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया. सी, आणि मी काय सांगितलं तुम्हाला? लॉस ड्यू टू वॅकन्सी वी हॅव टू डिडक्ट. तर लॉस ड्यू टू वॅकन्सी म्हणजे काय? एनी लॉस सस्टेन बाय द असेसी ड्यू टू द हाऊस रिमेन्स वॅकंट फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. आता लॉस ड्यू टू वॅकन्सी म्हणजे काय? समजा एका वर्षामध्ये किती मंथ असतात? हाऊ मेनी मंथ्स आर देअर? 12 मंथ्स. ओके. फ्रॉम द 12 मंथ्स our property remains vacant for 2 months. Therefore the 2 month rent that we didn't get, that rent is called as that period is called as the loss due to vacancy. एकूण 12 महिने आहेत, पण 12 महिन्यापैकी 2 महिने आपली प्रॉपर्टी व्हॅकंट होती, रिकामी होती. त्यामुळे 2 महिन्याचा रेंट मिळालेला असेल का? आपल्याला नाही. मग त्याला काय म्हणणार आहोत आपण? लॉस ड्यू टू वॅकन्सी. ओके. असं जर काही लॉस ड्यू टू वॅकन्सी दिलं असेल तर या दोघांपैकी म्हणजे स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2 यापैकी जी अमाऊंट फाइंड आउट होईल हायर अमाऊंट, त्यामधनं लॉस ड्यू टू वॅकन्सी वजा करायचा दिला असेल तर. आता या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाही. पुढे ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस ज्या प्रॉब्लेम मध्ये लॉस ड्यू टू वॅकन्सी दिला असेल
ते आपण वजा करणार आहोत. ओके, नाव हिअर वी हॅव टू कम्प्युट द ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. या ठिकाणी आपण ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करूया. प्रॉपर्टी ए ची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. Amount at step number 1, that is reasonable expected rent. We got how much? Property A, 8,48,484, and amount at step 2, that is actual rent. We got how much? 8 lakhs. So which one is higher from these two? कुठली amount higher आहे या दोघांमधनं? 8,48,484. That is very good. 8,48,484. That is the higher amount. So therefore, gross annual value for property A is how much? 8,48,484. Now property B, both amounts are same. Step number 1, step number 2. Therefore, that amount is our gross annual value. This amount आपली gross annual value असेल property B ला. And property C, which amount is higher? Step number 1 or step number 2? कुठली amount higher? Step number 2, 8,80,000. So that is the gross annual value of property C. अशा प्रकारे आपण ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कम्प्युट करायची आहे. यस, एनी डाउट एनीवन? I can't hear. Someone is asking, but I can't hear. Okay. So in this way we got the gross annual value of all these three properties. अशा प्रकारे आपल्याला या तिघा प्रॉपर्टीची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मिळालेली आहे. एव्हरीवन अंडरस्टूड नाउ? समजलंय प्रत्येकाला? ओके. सो इन ऍक्च्युअल प्रॉब्लेम, ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत, इन दिस वे वी हॅव टू कम्प्युट द ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. या पद्धतीने आपल्याला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो हिअर इट इज फिनिश टू कम्प्युट द ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. नाव आफ्टर गेटिंग द ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू, नेक्स्ट थिंग व्हॉट वी हॅव टू कम्प्युट? नेट अॅन्युअल व्हॅल्यू. आता ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू आपल्याला मिळाली की आपण काय करायचं आहे? नेट अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं. हाऊ? फॉलोइंग कॅल्क्युलेशन इज डन टू कम्प्युट नेट अॅन्युअल व्हॅल्यू. अशा प्रकारे आपल्याला नेट अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. व्हेरी सिम्पल. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू लेस म्युनिसिपल टॅक्सेस पेड, वी कॅन गेट नेट अॅन्युअल व्हॅल्यू. जी आपल्याला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मिळालेली आहे त्यामधनं आपण काय करायचं? म्युनिसिपल टॅक्सेस जे पेड केलेले आहेत ते लेस करायचे. आणि मग म्युनिसिपल टॅक्सेस लेस केले ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधनं, तर आपल्याला कुठली अमाऊंट फाइंड आउट होणार आहे? नेट अॅन्युअल व्हॅल्यू. बट वन थिंग यू हॅव टू रिमेंबर, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची. म्युनिसिपल टॅक्सेस वजा करताना म्युनिसिपल टॅक्सेस विल बी डिडक्टेड फ्रॉम ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू इफ दोज आर फुल्ली पेड ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. केव्हा डिडक्ट होतील म्युनिसिपल टॅक्सेस ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधनं? जर मागील वर्षात ते म्युनिसिपल टॅक्सेस पूर्ण पे केलेले असतील, संपूर्ण पे केलेले असतील तरच. ओके. If municipal taxes are unpaid or paid by tenant, then it will not be deducted from gross annual value. Okay. जर म्युनिसिपल टॅक्सेस हे अनपेड असतील म्हणजे पे केलेले नसतील किंवा ते टेनंटने म्हणजे भाडेकरूने पे केलेले असतील तर मात्र ते ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधनं डिडक्ट होणार नाही. एवढं कायम लक्षात ठेवायचं. इफ म्युनिसिपल टॅक्सेस आर अनपेड or these are paid by the tenant, then it will not be deducted from gross annual value. तर ते ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधनं डिडक्ट होणार नाही. ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस अशा काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेल्या असतील. दॅट इज म्युनिसिपल टॅक्सेस अनपेड, म्युनिसिपल टॅक्सेस पेड बाय टेनंट, अशी काही इन्फॉर्मेशन दिली असेल तर मात्र आपण म्युनिसिपल टॅक्सेस हे वजा करणार नाही. अंडरस्टूड नाउ? हिअर हाऊ टू कम्प्युट द नेट अॅन्युअल व्हॅल्यू, दॅट इज ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू लेस म्युनिसिपल टॅक्सेस पेड is equal to net annual value. समजलंय सर्वांना? ओके. नाउ द नेक्स्ट पॉइंट. सी, नाउ दिस विल बी द फॉर्मॅट. असा फॉर्मॅट असेल आपला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करायचा. कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. फर्स्ट ऑफ ऑल ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू लेस म्युनिसिपल टॅक्सेस पेड. ओके. Then we can get net annual value, and from this net annual value we have to deduct two deductions. लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. जसं आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीला इन्कम फ्रॉम सॅलरीला ग्रॉस सॅलरी मधून काय वजा केलं होतं? डिडक्शन अंडर सेक्शन 16. त्याच प्रकारे या ठिकाणी नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधनं 2 डिडक्शन वजा होतात. आता त्या 2 डिडक्शन कुठल्या या ठिकाणी आपण फक्त बघतोय. पुढच्या स्लाइड मध्ये ते डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. 2 डिडक्शन कुठल्या? नंबर 1 स्टँडर्ड डिडक्शन. सॅलरीमध्ये सुद्धा स्टँडर्ड डिडक्शन होती.
या ठिकाणी सुद्धा स्टँडर्ड डिडक्शन आहे. स्टँडर्ड डिडक्शन किती? 30% ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू. जी नेट अॅन्युअल व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट झालेली आहे त्याच्या 30% एवढी अमाऊंट काय असेल? स्टँडर्ड डिडक्शन. अँड नंबर सेकंड, इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल, म्हणजे जे लोन घेतलेलं असेल किंवा बॉरोड कॅपिटल असेल त्यावरचं इंटरेस्ट. अशा या दोन डिडक्शन वजा होतील आणि मग या दोन डिडक्शन वजा झाल्यानंतर द अमाऊंट दॅट वी फाइंड आउट, जी अमाऊंट आपल्याला मिळणार आहे दॅट अमाऊंट इज अवर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ती अमाऊंट आपली इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेल. ओके, सो इन दिस फॉर्मॅट वी हॅव टू कम्प्युट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. या फॉर्मॅटमध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करणार आहोत. एव्हरीवन अंडरस्टूड नाऊ? Now deduction from house property, that is deduction under section 24. आता 24 अंडर सेक्शन 24 च्या डिडक्शन कुठल्या असतील त्या आपण बघूयात. ज्या दोन डिडक्शन मी तुम्हाला सांगितले, नंबर 1 स्टँडर्ड डिडक्शन अँड नंबर 2 इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. डिडक्शन अंडर सेक्शन 24. फर्स्ट डिडक्शन अंडर सेक्शन 24A, स्टँडर्ड डिडक्शन, दॅट इज 30% ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू. पहिली डिडक्शन जी असणार आहे अंडर सेक्शन 24A, कुठली ती? स्टँडर्ड डिडक्शन. अँड हाऊ मच इट इज? 30% ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू. नेट अॅन्युअल व्हॅल्यूच्या 30%. ओके. अँड सेकंड डिडक्शन अंडर सेक्शन 24B, दुसरी डिडक्शन असेल अंडर सेक्शन 24B, दॅट इज इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल, म्हणजे जे काही लोन घेतलेलं आहे त्या लोनवरील इंटरेस्ट. बट नाउ व्हॉट इज द कंडिशन? यासाठी काही कंडिशन आहे. इन केस ऑफ लेट आउट अँड पार्टली लेट आउट हाऊस प्रॉपर्टी, मॅक्झिमम डिडक्शन विल बी 2 lakhs. आता प्रॉपर्टी ही लेट आउट असेल किंवा पार्टली लेट आउट असेल, म्हणजे प्रॉपर्टी ही भाड्याने दिलेली असेल, तर जास्तीत जास्त मॅक्झिमम किती अमाऊंट पर्यंत डिडक्शन मिळते आपल्याला? 2 lakhs. ओके, 2 लाख एवढी अमाऊंट आपण डिडक्ट करू शकतो. अमाऊंट 2 लाखापेक्षा कमी असेल तर संपूर्ण अमाऊंट डिडक्ट होईल. अमाऊंट 2 लाखापेक्षा जास्त असेल, फॉर एक्झाम्पल 2,50,000 असेल, तर मात्र किती वजा होईल? फक्त 2 लाख एवढी वजा होईल. सो मॅक्झिमम लेट आउट अँड पार्टली लेट आउटच्या बाबत नियम हा फार क्लिअर आहे. मॅक्झिमम 2 lakh विल बी अवेलेबल ॲज डिडक्शन. 2 लाख रुपये मॅक्झिमम डिडक्शन मिळतील. बट इन केस ऑफ सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी, minimum deduction will be 30,000 and maximum deduction will be 2 lakh, subject to following two condition. पण सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीच्या संदर्भात कमीत कमी 30,000 किंवा जास्तीत जास्त 2 लाख एवढी डिडक्शन मिळू शकते. कमीत कमी किती? 30,000 आणि जास्तीत जास्त 2 लाख, सब्जेक्ट टू फॉलोइंग टू कंडिशन. दोन कंडिशनच्या आधारे. नंबर 1, इफ लोन इज टेकन बिफोर 1 April 1999, then maximum deductible amount will be 30,000. Otherwise it will be 2 lakhs. हाऊस प्रॉपर्टी कन्स्ट्रक्ट करण्यासाठी, म्हणजे हाऊस प्रॉपर्टीचं बांधकाम करण्यासाठी जे लोन घेतलेलं आहे ते 1 एप्रिल 1999 पूर्वी घेतलेलं असेल. मी काय शब्द वापरतोय व्यवस्थित लक्षात ठेवा. हाऊस प्रॉपर्टीचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी जे काही लोन घेतलेलं असेल ते 1 एप्रिल 1999च्या अगोदर घेतलेलं असेल तर किती डिडक्शन मिळेल? 30,000, जास्तीत जास्त 30,000. अँड इफ दॅट लोन इज टेकन आफ्टर 1 April 1999, जर लोन हे 1 एप्रिल 1999 नंतर घेतलेलं असेल तर मॅक्झिमम किती डिडक्शन मिळणार आहे? 2 lakhs. हा नियम लक्षात ठेवा. इफ लोन इज टेकन बिफोर 1 April 1999, then it is 30,000 only. And if the loan is taken after 1 April 1999, then it is 2 lakhs. Okay. And second condition, if loan is taken for repairs or renewal of the house, then in each case maximum deductible amount will be 30,000. आणि लोन हे घराचं रिपेअर करण्यासाठी किंवा घराचं रिनोव्हेशन करण्यासाठी घेतलेलं असेल तर मात्र किती अमाऊंट डिडक्शन मिळेल? ओनली ₹30,000. ओनली ₹30,000 विल बी डिडक्टेबल. ओके, अंडरस्टूड स्टुडंट्स द कंडिशन फॉर डिडक्शन अंडर सेक्शन 24 डिडक्शन्स. समजले सर्वांना ही माहिती? when we will solve the problem, at that time again you will come to know this information in better manner. ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला ही माहिती समजणार आहे. ओके, अँड नाउ द लास्ट. यस, तेच मी आता पुढच्या स्लाइड मध्ये क्लिअर करतोय. दॅट्स वाय. सो द लास्ट स्लाइड रिगार्डिंग कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी.
व्हेरी गुड क्वेश्चन. बरोबर शेवटच्या स्लाइडला योगायोग की तुम्ही खूप छान प्रश्न विचारला की सेल्फ ऑक्युपाईड. आता जे घर आपण स्वतःच्या रहिवासासाठी वापरतो तर त्याच्यापासून इन्कम कसं मिळणार? व्हेरी गुड. देर इज नो इन्कम फ्रॉम द सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी. आपल्याला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी पासून इन्कम मिळत नाही. देर इज लॉस फ्रॉम सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी. त्याच्यावर पासून लॉस असतो. का लॉस असतो? आता दिस इज द answer of your question. In case of self-occupied house property, when income from house property is determined up to net annual value, everything will be zero. Okay. ज्या वेळेस आपण सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन करणार आहोत तर नेट अॅन्युअल व्हॅल्यू पर्यंत सर्व अमाऊंट या शून्य असतील, झिरो असतील. वाय? because self-occupied house property is our own property. Therefore, for that property, there is no standard rent, there is no fair rent, there is no annual rent. मग कशा प्रकारे आपण ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू आणि नेट अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकू सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीची? वी कांट कॅल्क्युलेट. Therefore, whenever self-occupied property is given in your problem up to the net annual value, everything will be nil. Means everything will be zero. Every amount will be zero. Okay. Understood? मी काय सांगतोय ते आलंय लक्षात प्रत्येकाच्या? ज्यावेळेस सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी प्रॉब्लेम मध्ये दिलेली असेल तर नेट अॅन्युअल व्हॅल्यू पर्यंत आपल्या सर्व अमाऊंट काय असतील? झिरो असतील. फ्रॉम नेट अॅन्युअल व्हॅल्यू डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 आर डिडक्टेड. आणि मग त्यानंतर नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधनं आपण काय करणार? ज्या डिडक्शन्स आहेत त्या वजा करणार. स्टँडर्ड डिडक्शन किती असते? 30%. नेट अॅन्युअल व्हॅल्यूच्या 30%. नेट अॅन्युअल व्हॅल्यू आपली झिरो असेल म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन सुद्धा झिरो असेल. फक्त एक अमाऊंट त्या ठिकाणी डिडक्ट होईल अँड दॅट इज व्हॉट? इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. जे काही लोन घेतलेलं असेल त्या लोनवरचं इंटरेस्ट त्या ठिकाणी वजा होईल. मिनिमम 30,000 मॅक्झिमम 2 lakhs. 30,000 किंवा 2 लाख. ओके. आणि मग शून्यामधनं आपण 30,000 किंवा 2 लाख वजा करू तर आपलं इन्कम काय असेल बरं त्या ठिकाणी? मायनस. म्हणजेच काय? लॉस. ओके. सो ऑलवेज रिमेंबर देर इज ऑलवेज अ लॉस फ्रॉम सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी. देर इज नो इन्कम फ्रॉम सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी. त्या ठिकाणी कायम हा लॉस असणार आहे. ओके. अंडरस्टूड नाउ द कंडिशन रिगार्डिंग सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी. समजली कंडिशन सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीच्या संदर्भात? Okay, so in this way, all the theory point of the income from house property are completed. अशा प्रकारे सर्व theoretical point आपले या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचे. अँड फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स रिगार्डिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आणि मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करूयात. ओके.